राज्यातले आमदार किती काम करतात, जनतेच्या प्रश्नांना सभागृहात किती वाचा फोडतात की फक्त आपल्या हक्कांसाठी भांडत राहतात, याचा रिपोर्ट कार्ड आता तयार झालंय। प्रजा फाउंडेशन हे आमदारांचं रिपोर्ट कार्ड त्यांनी तयार केलेलं आहे आणि या अहवालानुसार भाजपचे आमदार योगेश सागर हे पहिले ठरलेत, तर कृपाशंकर सिंह हे तळातनं पहिले आलेत। आमदार हे जनतेचा विकास व्हावा यासाठी असतात। त्यांनी धडाडीने आपल्या मतदारसंघातल्या समस्या विधान भवनात मांडाव्यात अशी सामान्यांची अपेक्षा असते। मात्र या रिपोर्ट कार्डनं भल्या भल्यांची सभागृहातली उदासीनता समोर आणली आहे। या अहवालातली आकडेवारी धक्कादायक आहे। आमदारांचं प्रगती पुस्तक योगेश सागर यांचा पहिला क्रमांक, तर कृपाशंकर सिंह शेवटून पहिले। कृपाशंकर सिंह यांनी विचारला एकच प्रश्न, मनसेच्या आमदारांची कामगिरी खालावली, बाळा नांदगावकरांची मात्र लक्षवेधी। नांदगावकरांनी विचारले सर्वाधिक 1292 प्रश्न। शिवसेना आणि मनसेचे आमदार गुंड प्रवृत्तीचे, काँग्रेस आमदार मौनी। बलदेव खोसांनी पाळलंय मौन। मुंबईतल्या 32 आमदारांपैकी 26 जणांकडे साधी पदवीही नाही। या प्रगती पुस्तकानुसार मनसे आणि शिवसेनेच्या जवळपास सर्वच आमदारांविरोधात अनेक FIR दाखल आहेत। यामुळेच मनसे आमदारांची कामगिरी खालावली असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र प्रश्न विचारण्याच्या बाबतीत बाळा नांदगावकरांनी बाजी मारली आहे। नांदगावकरांनी सर्वाधिक 1292 प्रश्न विचारलेत। काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळेच मौनी आहेत। बलदेव खोसा यांनी विधानसभेत मौन व्रतच पाळलंय। चंद्रकांत हांडोरे यांनी आतापर्यंत एकच, तर कृपाशंकर सिंह यांनी फक्त 2च प्रश्न विचारलेत। सगळ्यात आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतल्या 32 पैकी 26 आमदारांकडे साधी पदवीही नाहीये। या आमदारांच्या या प्रगती पुस्तकात त्यांच्या प्रगतीपेक्षा अधोगतीच जास्त दिसून येते। लोकप्रतिनिधींची सभागृहातली ही वागणूक पाहिली तर सामान्यांच्या प्रश्नांवर ते किती आक्रमक आहेत हे यावरूनच दिसतंय। विलास बडे, जय महाराष्ट्र, मुंबई।